एका वेगळ्या नजरेतनं बघत असतात, ज्याला आई नसते त्याला. म्हणजे तुम्हाला एकीकडे जेवण मिळत असतं, राहायला घर असतं, आजूबाजूला सगळी माणसं असतात, परंतु एक कोपरा असा असतो की तुम्हाला सातत्याने ना त्या नजरेनं मारलं जातं. ज्यांना आई नसते किंवा वडील नसतात अशा मुलांना पटकन स्वीकारणारं, समजून घेणारं, त्यांच्या आयुष्यात जाऊन विचार करणारं कोणी भेटत नाही. मग मला काय करायचं, तर मला मुलांचं एक असं घर बनवायचं की तिथे प्रेम असेल, तिथे एक कुटुंबाची रचना असेल, जिथे विश्वास असेल ते मुलांना, आणि तिथं असं असेल की तिथे उपकाराची भावना नसेल. रायगड चढताना ताई मला खूप वाईट वाटतं. त्यावेळेस आम्ही 30 मेला रायगड चढत होतो, माझ्या खिशामध्ये फक्त 20 रुपये शिल्लक होते, आणि मुलं म्हणायचे दादा आम्हाला पाणी प्यायचं. आणि मी म्हटलं पाणी प्यायला तर आपल्याकडे द्यायला पण पैसे नाहीत. मी म्हणायचो जय भवानी जय शिवाजी, पुढच्या बुरुजावर फुकट पाणी. अशा घोषणा देत देत ज्यावेळेस वरती जातो ना माणूस, म्हणजे घोषणा सोप्या असतात पण आतल्या वेदना खूप भयानक असतात. त्या काही देणगी द्यायची असते, आणि सगळ्यांची एक इच्छा असते की आमच्या हातात दिल्याशिवाय पुण्य आमचं काही जमा होणार नाही, आणि ते मुलाच्याच हातात दिलं पाहिजे. तर हे ज्या वेळेस कळायला लागलं आणि मुलं म्हणायला लागले की दादा हे सारखं काय आम्हाला हातात घ्यावं लागतंय, तर मला त्यावेळेस ती प्रथा वाटायची. पण मुलांच्या बाजूने ज्यावेळेस आलं त्यावेळेस मी विरोध करायला सुरुवात केली. अशी कुठलीही आई नाहीये की जिला आपल्या मुलांचा वैताग येत नाही. पण आज आपण अशाच एका आईला भेटणार आहोत ज्यांनी 20 पेक्षाही जास्त मुलांची आई होणं पसंत केलं. नमस्कार सर. नमस्ते. स्वागत आहे तुमचं. जसं मी म्हटलं तसं 20 पेक्षा जास्त मुलांची आई व्हावं हे मुळात तुम्ही ठरवलं कधी? हा प्रवास तसा 23 वर्षाच्या पूर्वीचा आहे. माझं बालपण जे होतं की मी लहान असताना मी 6 वर्षाचं होतो आणि माझ्या आईचं निधन झालं. त्यानंतर वडिलांचं सोबत नाही मिळाली, आणि मग तसं म्हटलं तर ते खूप मानसिक शोषण असतं की तुम्हाला आई नसते, वडील वेगळ्या दिशेने गेलेले असतात, आणि मग कौटुंबिक नातेसंबंध, आजूबाजूला असलेली सगळी माणसं एका वेगळ्या नजरेतनं बघत असतात, ज्याला आई नसते त्याला. म्हणजे तुम्हाला एकीकडे जेवण मिळत असतं, राहायला घर असतं, आजूबाजूला सगळी माणसं असतात, परंतु एक कोपरा असा असतो की तुम्हाला सातत्याने ना त्या नजरेनं मारलं जातं. की एकतर चांगलं घडलं तरी असं म्हटलं जातं का अरे रे बघा ना याला आई नाही तरी पण हा इतका हुशार आहे. भांडणं करून आलं तरी दुसरं एक असतं की बघा ना आई नाही म्हणून भांडणं करतो. आणि त्या दोन भावनांमध्ये त्या मुलाचं मूल पण निघून जात, आणि मग तो सुरक्षित दृष्टीने तो वागायला लागतो की याला कसं वाटेल, त्याला कसं वाटेल, याला चांगलं वाटलं पाहिजे, याला वाईट नाही वाटलं पाहिजे. अशा भावनेतनं कुटुंबात असलेल्या मुलाची वाढ होते. तशी माझी होत गेली की मला कळतच नव्हतं की मग मी नेमकी वागायचं कसं. आणि मग मला ते वाईट वाटायचं की माझी आई जर गेलेली आहे तर याचा दोष माझ्या आईला का मिळतो. म्हणजे मी समजा चांगलं वागतोय तर तो दोष मिळतो आईला, कारण याची आई नाही म्हणून. आई नाही मी चांगलं वागतो तर त्याची बदनामी माझ्या आईचीच होते की आई नाही म्हणून. म्हणजे दोन्ही बाजूनी बदनामी ती आईचीच होत असते, म्हणजे मी कसंही केलं तरी. आणि मग त्याचं कुठंतरी आतमध्ये अंतर्मनात होतं. पण हे ना तुम्ही म्हणजे असंही जेव्हा मूल चुकतं तेव्हाही आईला, ज्यांची आई असते तेव्हाही त्यांच्या आईला ते दोष लावले जातात. पण इथे असं होतं की तुम्ही खूप आतमध्ये संपलेले असतात, तुम्ही असे एकटे पडलेले असतात, असं होतं ते. कारण आई नावाची जी गोष्ट असते ना ती तुम्हाला पटकन ती रागवते पण आणि प्रेमाने पण जवळ घेते, ती स्वीकारते. पण इकडे मात्र असं काही घडत नाही. इकडे तुम्हाला एका कोपऱ्यामध्ये जावं लागतं, तुम्हाला स्वीकारणारं कोणी नसतं. ज्यांना आई नसते किंवा वडील नसतात अशा मुलांना पटकन स्वीकारणारं, समजून घेणारं, त्यांच्या आयुष्यात जाऊन विचार करणारं कोणी भेटत नाही. आईकडे ते उपजत असतं की ती त्याच्या आयुष्यात जाते किंवा त्याच्या भूमिकेत जाते आणि त्याला ती स्वीकारत असते. तसं मात्र इथे घडत नाही. आणि मग मी असा विचार केला की त्या काळामध्ये की मला काहीतरी वेगळं करायचंय, चांगल्या गोष्टी करायच्या, आणि त्या काही आतमध्ये पण होत्या की चांगलं करण्याची जी भावना होते ती करत गेलो मी. म्हणजे आम्ही ज्यावेळेस शाळेत होतो त्यावेळेस मग शाळेची स्वच्छता असेल, ज्या मुलांना लिहिता वाचता येत नाही अशा मुलांना शिकवण्याची जबाबदारी माझ्यावर 7वीला होती, आमच्या शिक्षकांनी ती दिली. नंतर प्रत्येक गुरुवारी एक बालसभा घ्यायचो मी, त्या बालसभेमध्ये मग गोष्टी सांगण्याचं असायचं, त्याची जबाबदारी होती. आम्ही ज्या इरिगेशन कॉलनीत राहत होतो तिथल्या मुलांचं नेतृत्वाचे ते पण माझ्याकडेच कळत न कळत आलं होतं. पण ते सगळं असं स्ट्रक्चर होत गेलं ते. पण नंतर 12वीला ज्यावेळेस मी पुढे बाहेर पडलो आणि मी क्लासेस घेऊन माझं 11वी-12वीचं शिक्षण मी नगरमध्ये केलं, सायन्स केलं पूर्ण, आणि एका ठिकाणी जॉबला लागलो. जॉबला ज्यावेळेस लागलो त्यावेळेस मला आतून असं वाटलं की अरे माझं आयुष्य कसं चाललंय. म्हणजे मी 7 ते 3, 3 ते असं जे शिफ्ट असते, म्हणजे शिफ्ट म्हणजे माझं आयुष्य आहे का.
आणि घड्याळाची काटे फिरतात हा तसे आपण घड्याळाचे फिरतो. काटे फिरत यासाठी मी जन्माला आलो का, याच्यासाठी माझं आयुष्य आहे का, आणि लहानपणी जे मला वाटत होतं की मी असं काहीतरी करेल मुलांसाठी, ते कुठं गेलं, असं सगळं ते हिंदोळे झाले. आणि मी तात्काळ 3 महिन्यात निर्णय घेतला की मला असं आयुष्य जगायचं नाही की मी संध्याकाळी येईल आणि 4-5 मित्रांच्या बरोबर बसेल आणि तुझा पगार किती झाला आणि मग माझा बँक बॅलन्स किती झाला, मी गाडी कोणती घेतली आणि मग माझी मुलं होतील आणि मग एक छान घर बांधलं, अशा गप्पांमध्ये माझं वयाच्या काही 70-80 पर्यंत जे जगेल मी ते आयुष्य, असं छोट्या गोष्टीत मला काही घालवायचं नाही. आणि तिथून मी बाहेर पडलो. त्यानंतर आमचं आदिवासी भागामध्ये माझ्या आजीचं किराणा दुकान आहे. मग त्या किराणा दुकानात काम केलं. तिथे तोच वर्षभर केल्यावर तोच अनुभव आला की पैसे मी खूप कमवत होतो आणि मग मला असं वाटलं की पैसे कमवताना परत आपण फक्त पैसे कमवणारच होणार आहोत आणि जास्तीत जास्त काय होईल, बँकेत जास्त पैसे होतील आणि थोड्या 4-5 मित्रांच्या मध्ये समाधान कुठेही मिळत नव्हतं म्हणजे श्रीमंत थोडक्यात. म्हणून फक्त गणना होईल एवढंच असतं, बाकी काय त्याच्यात दुसरं काही नवीन घडणार नाही. आणि एक आतला शोध सातत्याने चालू होतं. मग नगर शहरात आलो. अहमदनगर शहरात ज्या वेळेस आलो मी त्यावेळेस काही सामाजिक संस्थांशी जोडला गेलो. काही सामाजिक संस्थांमध्ये जाऊन तिथे काही भूमिका बजावली आणि मग त्यावेळेस मला अंतर कळायला लागलं की सामाजिक काम नेमके काय असतं. म्हणजे एकीकडे असतं की लाभार्थी ठेवले जातात आणि लाभार्थ्यांपेक्षा संस्थेचा विकास जास्त होतो. आणि ज्यावेळेस हे लक्षात आलं की लाभार्थ्यांपेक्षा तुम्ही संस्थेच्या विकासावर जास्त भर देतात आणि ती गरिबी मांडून तुम्ही ज्यावेळेस ते सगळं मांडणं चालू होतं त्यावेळेस मी बंडाच्या भूमिकेत गेलो आणि मग मी विचार केला की मला हे बंड आता करायचं नाही. मला बंड करून त्यांच्या विरोधात पण बोलायचं नाही आणि त्यांच्याविषयी पण बोलायचं नाही, कारण शेवटी त्यांनी त्यांचा पॅटर्न निवडलेला आहे, त्यांना त्यांच्या पद्धती निवडलेल्या आहेत. आणि मग मला काय करायचं, तर मला मुलांचं एक असं घर बनवायचं की तिथे प्रेम असेल, तिथे एक कुटुंबाची रचना असेल, जिथे विश्वास असेल ते मुलांना, आणि तिथं असं असेल की तिथे उपकाराची भावना नसेल. कारण मी अनेक ठिकाणी ज्यावेळेस जाऊन बघितलं आणि लहान वयात ज्यावेळेस घडतं त्यावेळेस नेहमी असं असतं की तुम्ही मुलांना सांभाळता म्हणजे काय करता, की तुम्ही दाखवत असतो त्यांना की आम्ही तुम्हाला सांभाळतो. त्यानंतर आम्ही देणगीदार म्हणून ज्यावेळेस त्या मुलांकडे जातो त्यावेळेस आम्ही नकळत दाखवतो की तुम्ही गरीब आहात, तुम्ही अनाथ आहात, तुम्हाला आई वडील नाही आणि आम्ही देणारे आहोत. अशा भूमिकेतनं आम्ही त्या मुलांकडे जात असतो. म्हणजे मी कळत न कळत तशा अनुभवातनं गेलेलो असल्यामुळे मला ते पटकन जाणवायला लागलं की असं घडतं ते. आणि काही सामाजिक संस्थांमध्ये गेल्यावर तर सरळ सरळ दिसतं की मुलं दबलेले असतात, चेहरे केविलवाणे असतात. म्हणजे तुम्ही राहायला खूप छान घर देता, तुम्ही त्यांची जेवणाची व्यवस्था करता, तुम्ही त्यांना कपडे देता आणि बाहेर हे खूप छान वाटतं की, आणि म्हणायला पण असतं की अरे वा किती मोठं काम करता तुम्ही, मुलांना तर इतकं सगळं तुम्ही वैभव देत असता. परंतु खरी गोष्ट आहे ना, ह्या वैभवापेक्षा मुलांना ना ऐकून घेणारं कोणीतरी हवं असतं. हे मला खूप जाणवायचं. कारण मुलांची ती भूक असते की आमचं ऐकून घ्या, आमचे भांडणं झाले ते समजून घ्या, आमच्या ह्याच्यामध्ये हस्तक्षेप करा, मी खरा का खोटा ह्याची पडताळणी करा. आणि हे सगळं करायला वेळ कोणाकडेच नसतो, कारण तुम्हाला संस्था चालवायची असते, तुम्हाला फंड्स गोळा करायचे असतात, तुम्हाला कार्यकर्ते सांभाळायचे असतात, कर्मचारी. म्हणजे जो संस्थापक असतो ना तो कधीच त्या मुलांमध्ये नसतो, तो बाहेर असतो, तो पब्लिक रिलेशन ऑफिसर झालेला असतो, देणगी गोळा करणार आहे आणि मोठमोठे डोनर शोधणार होत. तर मला सुरुवातीला ह्या दोन्हींची कसरत होती की मुलं पण सांभाळायची होते, देणगी पण गोळा करायची होती. आणि ज्यावेळेस नगरमध्ये काम चालू केलं त्यावेळेस खूप वाईट परिस्थिती होती, कारण माझं बॅकग्राऊंड इतकं शून्यातलं नव्हतं. शून्य पण म्हणायला खूप मोठी गोष्ट आहे, डॉटमधनं होतं की आई वडील नसलेला मुलगा, त्यात आडनाव माझं बनसोडे, त्यानंतर कौटुंबिक पार्श्वभूमी शून्य. म्हणजे असं असतं ना की अरे ह्याचा बाप आई काका काकू डोक्यावर हात ठेवणार कोणतरी, किंवा मी एखाद्या संघटनेत काम करतोय, तसं नाही. राजकीय पक्षाचं काही त्यावेळेस तर काही कारणच नव्हतं म्हणून, पण असं पण असतं, असं काहीच नाही. म्हणजे एकदम डॉटमधनं नगर सारख्या ठिकाणी आलेलो मी. फक्त 11वी-12वीत जे मित्र ओळखीचे होते तेवढंच भांडवल होतं. अशा अवस्थेतनं ज्यावेळेस सुरुवात केली त्यावेळेस अक्षरशः 250 रुपये खोलीच्या भाड्याने नगरपासून एका छोट्या गावामध्ये काम चालू केलं, कारण तिथेच ती कमी भाड्याची जागा मिळाली. आणि तिथनं जो प्रवास सुरू झाला तो आजपर्यंत 23 वर्ष चालू आहे. मग तिथून मग सील झालेलं रो हाऊसिंगमध्ये 7 वर्ष राहिलो. ज्यावेळेस आम्ही सील झालेलं रो हाऊसिंगमध्ये राहिलो त्यावेळेस ज्यांना मुलं सांभाळतानाचे नियम माहीत आहेत अशाच काही लोकांनी आमच्या विरोधात पत्र पण पाठवली आणि सावलीचं काम कसं बंद होईल याचे पण प्रयत्न केले. कारण सर्वसामान्य माणूस कसं करेल, त्याला काय माहित असतं, जे ऍक्ट काय असतात, मुलांचे नियम काय असतात. जो मुलांसाठी काम करतो त्यालाच या सगळ्या गोष्टी माहीत असतात. मग अशाही लोकांनी अशा गोष्टी केल्या. मग इकडून तिकडून आम्ही तिथून बाहेर पडलो आणि मग आम्ही आता जिथं बसलो ती 2 गुंठे जागा आम्ही विकत घेतली. याचं सगळं श्रेय खरं म्हटलं तर आमच्या नगरचे काही मित्र होते, राजेंद्र काळे, आणि ह्या सगळ्यांनी आमची ट्रिप आयोजित केली होती रायगडावर. रायगड चढताना
ताई मला खूप वाईट वाटतं त्यावेळेस. आम्ही 30 मेला रायगड चढत होतो आणि माझ्या खिशामध्ये फक्त 20 रुपये शिल्लक होते आणि मुलं म्हणायचे दादा आम्हाला पाणी प्यायचं. आणि मी म्हटलं पाणी प्यायला तर आपल्याकडे द्यायला पण पैसे नाहीत. मी म्हणायचो जय भवानी जय शिवाजी पुढच्या बुरुजावर फुकट पाणी, अशा घोषणा देत देत ज्यावेळेस वरती जातो ना माणूस, म्हणजे घोषणा सोप्या असतात पण आतल्या वेदना खूप भयानक असतात त्या. पण आम्ही ज्यावेळेस तिथं पोहोचलो त्यावेळेस मी महाराजांना म्हटलं महाराज आम्ही तुमच्या गाड्यावर आलो आणि आम्ही पाणी पण नाही विकत घेऊ शकत, म्हणजे अशी माझी अवस्था आहे. तरी मी त्यावेळेसची मुलं स्थिती होती. का सांभाळतोय, मी कशासाठी सांभाळतोय. आणि मग तिथे म्हटलं तुम्ही काहीतरी कौल द्या बुवा मला, तुमचे पॉझिटिव्ह एनर्जीचं काही, असं म्हटलं. आणि योगायोगाने रायगडावर आम्ही ज्यावेळेस पोहोचलो आणि समाधीच तिथे प्रवीण दवणे मला भेटले. त्यांनी मला 500-500 2 नोटा दिल्या आणि मी तुझ्यावर लिहिलं असं ते म्हटले. तोपर्यंत मला प्रवीण दवणे नाव माहीत नव्हतं, काही संबंधच नव्हता काही वाचनाचा. आणि तिथून कलाटणी मिळाली. मग मुंबईला एक अनिल काळे म्हणून ग्रस्त आहेत, ते आले, त्यांनी मला पुरस्कार दिला. माझ्या आयुष्यातला सगळ्यात मोठा पुरस्कार मला राजू परुळेकरांच्या हस्ते मिळाला, याचा मला अभिमान वाटतो आज, की इतक्या चांगल्या माणसाच्या हाताने माझ्या आयुष्यातला पहिला पुरस्कार मला मिळाला आणि तो पण गोकुळाष्टमीच्या दिवशी मिळाला. तर ते सगळं होतं. आणि त्याच अनिल काळेंनी नंतर विश्वास टाकला आणि त्यांनी पुढे पुढे टप्प्याटप्प्यात काही मदतीचे हात दिले. त्यातनं संजय उपाध्ये भेटले आणि मग ह्या जागेवरचं बांधकाम आमचं त्यांच्या कृपेने पूर्ण झालं. असं सगळं घडत गेलंय. परंतु ह्या भौतिक गोष्टी आहेत, ह्या सगळ्या घडत गेल्या टप्प्याटप्प्यात. परंतु सुरुवातीचे 4 वर्ष मात्र खूप भयानक होते. म्हणजे मला रोज लिहावं लागायचं की आज चहा पिलोय मी, आज मला कुणीतरी वडापाव खाऊ घातलाय, कुणीतरी सायकल दिली की त्याला असं मोठा दांडा लावायचा, मग त्याच्यावर सीट, ती सायकल चालवायची, मग मुलांसाठी सगळं गोळा करून आणायचं. अशा सगळ्या हाल अपेष्टा आमच्या होत्या, त्या सगळ्या झाल्या. परंतु हे सगळं होत असताना मग कुणी इथं आलेल्या सावलीतली मुलं कुणी 1 महिन्याची 1 महिना राहिलं, कुणी 1 वर्ष, कुणी 5 वर्ष, कुणी 15 वर्ष मुलं इथं राहिली. अशा प्रकारे 1500 मुलं आपल्या इथं कळत न कळत राहून गेली आणि त्यांच्या आयुष्याला आम्ही सावली देऊ शकलो. आता सावलीतलं सगळ्यात मुख्य काय गाभ आहे आमचा, की माझ्या असं हळूहळू लक्षात यायला लागलं की जेवण ठीक आहे, कपडे देतो आपण, राहायला जागा देतो, परंतु मुलांचं मन जपणं खूप महत्वाची गोष्ट असते. म्हणजे सगळ्यात अवघड काम असतं. आता एखादी मुलगी येते की तिला तिच्या आईला तिच्या डोळ्यासमोर कांदा ठेचतात तसं ठेचून मारलेलं असतं. तुम्ही सांगा, सहज असं इमॅजिन करा की तुमच्या आईला आणि माझ्या आईला माझ्या डोळ्यासमोर जर असं ठेचून मारलेलं असेल, माझ्या जगण्याचे सगळे स्वप्न संपून जातात, काहीच राहत नाही. आणि मग तुम्ही त्याला काय, तुम्ही इथं गावरान तुपातला शिरा दिला आणि तुम्ही त्याला खूप हायफाय एखादी गादी दिली तर त्याचा आणि त्याचा काहीच संबंध नसतो. आणि आमच्याकडे सगळीकडे अशी रचना आहे, अरे आम्ही तुम्हाला जेवण देतो ना, मग तुम्ही खूप अभ्यास केला पाहिजे, मग तुम्ही खूप छान वागलं पाहिजे, तुम्ही आनंद, कसं शक्य आहे? तुमच्या जेवणाने राहण्याने तसं होत नसतं. मग माझ्या ते लक्षात आलं की ह्या मुलांना ना त्यांच्या मनामध्ये जाऊन काम करणं गरजेचं. म्हणजे काय करायचं, तर मग माझ्याकडे ज्यावेळेस अशी मुलं येतात त्याला खूप राग असतो प्रचंड. आता ह्या अशा हिंसक घटना बघितलेल्या असतात, मन दबून गेलेलं असतं. मग मी त्यांचं ऐकून घ्यायला शिकलो आधी. म्हणजे सावलीत आल्यानंतर पहिलं काम असतं माझं की ज्यावेळेस तो येतो की त्यावेळेस मी म्हणतो की बाबा हे सावली, तुझं घर आहे, तू ह्या घराचा मालक आहे. आणि त्याला ते खूप असं वेगळं वाटतं की घराचा मालक म्हणजे काय, नाही ह्या सगळ्याचं तू मालक आहे. आणि मग ते फिलिंग असतं त्यांचं, ही वस्तू तुझी आहे, हे घर तुझं आहे, ही रूम तुझी आहे, मालकी हक्क. थोडक्यात म्हणजे आता ऑफिस बघितलं आमचं, तर ऑफिस सगळं मुलांच्या ताब्यात असतं. आमचं जे काम करतात कार्यकर्त्यांपेक्षा मुलांच्या हातात चाव्या द्यायच्या असतात. मुलं बिंदास जातात, ते ओपन करतात, त्यांना पाहिजे तो कॉम्प्युटर ओपन करतात, लॅपटॉप ओपन करतात, त्यांना पाहायचं त्या गोष्टी पाहतात, सगळं तेच करतात. मग आता किराण्याची रूम असते, एक भीती असते ना, किराणाचं काय केलं तर मुलांनी काही खाल्लं तर. आम्ही विचार केला काय खाऊन खाऊन काय खाणार आहेत, सगळं किराण्याच्या सगळ्या रूमच त्यांच्या ताब्यात देऊन टाकली. आलेलं खाऊ तुम्हीच घ्या, तुम्हीच वापरा सगळं. असं करत करत त्याचा मालकी हक्क त्या मुलाला आम्ही देत गेलो. ते दिल्यानंतर मग आता दुसरा प्रश्न येतो की त्याला शाळेत जायची आवड नसते, कारण तो शाळेत गेलेला नसतो. ज्या अवस्थेत नाही आलेला असतो त्याला शाळा माहीत नसते, हिंसक वातावरण बघितलेलं असतं, आर्थिक अडचणी बघितलेल्या असतात, कुटुंबाचं प्रेम मिळालेलं नसतं. मग तो इथं येतो आणि ते शोधतो तो की काय मिळेल का. आणि सांगितलेलं असतं ना तुम्हाला बोर्डिंगला जायचंय, आजूबाजू लोक सांगतात तिथं असं असतं, खूप मार बसणार आहे तुम्हाला. पण आमचा पहिला नियम इथं आहे, कोणत्याही परिस्थितीत एकमेकांशी प्रेमाने वागायचं, काही झालं तरी. म्हणजे किती भांडणं होते मुलं मुलींचे, 5 मिनिटाच्या नंतर ते एकत्र येतात आणि ते विसरून जातात. म्हणजे आमच्या हे एका वाक्यावर सावली चालते की कोणत्याही परिस्थितीत एकमेकांशी प्रेमाने वागायचं. आणि ते प्रेम स्वीकारतात आणि एक एक पाऊल पुढे टाकतात. आता एक उदाहरण द्यायचं म्हणून तुम्हाला सांगतो. आमच्याकडे एक मुलगी आली, तिला 1-2 संस्थेतनं ती पळून गेलेली होती आणि मग ती आली. ती आल्यानंतर ती ज्यावेळेस आली त्यावेळेस मलाही प्रश्न पडला, गेलं सांभाळायचं कसं, कारण मोठी मुलगी 8वीच्या वयाची आणि ती 2 संस्थेमधून पळून आलेली.
बालकल्याण समितीने आम्हाला सांगितलं की नाही दादा तुम्हीच फक्त सांभाळू शकता, बाकी कोणतीही संस्था नगर जिल्ह्यामध्ये ह्या मुलीला न्याय देऊ शकत नाही आणि सांभाळू शकत नाही. हा मात्र आम्हाला खूप अभिमान आहे की ह्या समितीवाल्यांना यांना आम्ही असा विश्वास वाटतो. मोठी गोष्ट आहे. मी म्हटलं अहो, आमच्याकडे कंपाऊंड नाही, कुठं काहीच नाही असं, आणि अशा मोकळ्या वातावरणात राहतो, आजूबाजूला लोक राहतात आणि मुलगी पळून गेली तर कसं करायचं. ते म्हणे नाही पण तुमच्यावर आमचा विश्वास आहे. मग तो चॅलेंज आम्ही घेतलं आणि आम्ही लागलो. ती आल्यानंतर मग तिचं ते सगळं होतं की लहानपणापासून आई वडील नाही अशा अवस्थेतनं ती आलेली. मग ते सगळं राग ती व्यक्त करायला तिला सावली ठिकाण मिळालं. आम्ही ते राग व्यक्त करण्याचं ठिकाण तिच्यासाठी देऊन टाकलं. मग ती यायची, आली की मग ती रागाने बोलणार, मला झोपायचंच आत्ता, मी उठणारच नाही, मला शाळेतच जायचं नाही, काय करायचं करा, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही, एकदम असं. म्हणजे ती एकदम आक्रमक पद्धतीने सगळं चालायचं. मग मला हळूच यावं लागायचं, म्हणायचं मग म्हणाला दुर्गा अरे असं नसतं, हे सगळं घर तुझं आहे का नाही, तू मालकीन आहे का नाही घराची, मग तुझं जर घर आहे तर तू कसं वागलं पाहिजे सांग बरं मला. मग असं म्हणायचं. असं म्हटलं की तिचा टेम्पो खाली यायचं. मग ते म्हणायचे हा पण मला नाही आवडत हे सगळं. बरं नाही आवडत, मग ठीक आहे, मग आता काय करायला लागेल तुला. म्हणजे ज्यावेळेस प्रश्न यायचा की त्यावेळेस मी मार्गदर्शकाच्या भूमिकेत कधीच गेलो नाही. म्हणजे मी असा विचार केला की आपण नेहमी ना पालक काय करतो, मार्गदर्शक होत असतो नेहमीच. तो सल्ले द्यायला लागतो, तो काहीतरी तत्वज्ञान सांगायला लागतो मुलांना अजिबात खरं आवडत नसतं. मुलांना मुलांच्या पद्धतीने घेऊन जावं लागतं. मला खरं एक काम करता करता हे समजायला लागलं की मी मुलं जर आले माझ्याकडे तसं ती यायची की असं काही झालं, भांडणं घडले की ती कोणाला तरी मारणार किंवा काहीतरी बोलणार, शिव्या देणार, मग येणार. मग मी तिला विचारत, ते म्हणे सांगा दादा मग मी आता काय करू, मी बरोबर होतं की नाही असं मारलेलं. मी म्हणायचं नाही पण तुला काय वाटतं, तू काय करायला पाहिजे होतं अशा परिस्थितीमध्ये, म्हणजे काय केलं तर तुला छान वाटलं असतं सांग बरं मला. मग ती विचार करायला लागायची. आता ती विचार करण्याची जी प्रक्रिया ती कमीत कमी तासभरा इतकी चालायची की एक उत्तर द्यायचंय, मग तुला काय वाटतं, आता पुढे तुला कसं वाटेल, कसं केलं तर तुला छान वाटेल, आणि मग त्यातनं ती अशी बाहेर यायची आणि मग ते होत जायचं. कधी कधी असं होतं की मोठी मुलगी असते, कधी प्रेमात पडते, प्रेमात पडल्यावर ते सगळं प्रेम प्रकरण घेऊन येते. मग आल्यावर मी पहिलं असतं माझं की अरे वा प्रेमात पडली का तू, छान बिंदास कर प्रेम, आणि माझं तुला सपोर्ट आहे, मी पूर्ण तुझ्या बाजूने उभा आहे, भक्कमपणे उभा आहे. पण आता असं कर, तू तुझ्या त्या मित्राला घेऊन येशील का माझ्याशी जरा गप्पा मारायला, आपण गप्पा मारू आणि पुढचं सगळं प्लॅन करून आपण ठरवू काय करायचं. असं म्हटल्यावर तिचं 99% टेन्शन तिचं निघून जात. मग ती हळूच येते, मग आमच्या गप्पा सुरू होतात, मोकळे बोलते. मग तिला कळतं की अरे म्हणजे मी म्हणतो प्रेम म्हणजे काय बरं, तुला काय वाटलं, नाही तू छान दिसेल, अच्छा मग पुढे काय वाटलं, तुला काय करावंसं वाटतं, आता काय करायची इच्छा आहे तुझी, लग्न करायची, मग कधी करायचं, असं सगळं तिच्याशी बोलत 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 2.5-3 तास होऊन जातात. आणि मग ती सगळं मोकळं झाली की नंतर तिला कळतं की अरे काहीच नसतं. मग मी तिला म्हणतो की ठीक आहे ना, तुला आता गप्पा मारायच्या आहेत ना त्याच्याशी, फक्त म्हणजे काय करायचं नेमके गप्पा मारायच्या आहेत ना, मग तू बिंदास मार. पण आमचे सर खूप रागवतात मग शाळेत, मग त्या मला नाव ठेवतात. मी म्हटलं तुझ्या गप्पा मारते तेच जाऊन सांगायचं की आम्ही या विषयावर गप्पा मारत होतो, यात काय वाईट आहे म्हटलं. याच्या पलीकडे तर काही मुलं बोलत नसतात, मुलं बोलून बोलून काय बोलणार आहे, मला पेन्सिल हवी, मला पेन हवा, तू खूप छान दिसते, मी छान दिसतो, याच्या पलीकडे त्या चर्चा नसतात आणि त्या खूप इमोशन मध्ये असतात. ते वेगळं त्यांचं ते वातावरण असतं, एकमेकांना समजून घेणं असतं, आकर्षण असतं. आणि साधारण वर्षभरानंतर विचारलं की अरे काय झालं तुझ्या प्रेमाचं, ते म्हणते दादा आता ते काय नाही, आता संपलं म्हणे आता सगळं प्रेम. आणि तेच जर मी तिला म्हटलं असतं की तू कशाला प्रेम केलं, 2 कानं मागे दिले असतं, तर ते वाढलं असतं, ती उत्सुकता वाढली असती आणि अजून काहीतरी घडलं असतं. आता आमची एक दुसरी मुलगी आहे, तिला आता 76% 12वीला मार्क मिळाले. असंच एकदा आम्ही असं बसलो होतो सगळे गप्पा मारत, आणि तिचा भाऊ पण आमच्या बरोबर होता, आणि त्याच्या भावाला सगळेजण चिडवायचे आणि तिला खूप राग यायचं. आणि ते असे रागत एकदम माझ्यासमोर ती सुरू झाली एकदम. म्हणजे तिला भीतीच नव्हती की मी संस्थापक अध्यक्ष माझ्यासमोर आता कसं काय, ते तशी भीती नसतेच आमच्याकडे, येऊन सगळे अंग खांद्यावरच असतात. पण एकदम सुरू झाली. मी म्हणलं अरे वा, म्हटलं भारी आहे, तुला छान रागवत येतं म्हटलं. मग मी म्हटलं तुला राग आला, ती म्हटली हा माझ्या भावाला असंच बोलतात, हे सगळे चिडवतात. मग मी तिला हळूहळू एक प्रश्न विचारत गेलो, आणि मग तिला मी शेवटी विचारलं की तू टीव्ही पाहते का, ती म्हणे हो. मग रिमोट असतो का हातात, ती म्हणले हा. मग तू काय करते रिमोट लावल्यावर, ती म्हणते मला जे गाणं आवडतं तेच लावते. मी म्हणलं ते दुसरं काही लावलं प्रवचन बिवनचं ऐकते का, ती म्हणे नाही, जे आवडत नाही ते ऐकत नाही ना तू, जे आवडतं ते ऐकते. मग अशा ह्या प्रसंगात तुला काय करायला आवडेल आता, म्हणजे चिडायला जास्त आवडेल की प्रेमाने समजून सांगायला जास्त आवडेल, म्हणजे काय नेमकी चॉईस काय तुझी. मग ती म्हटली खरं आहे दादा, म्हणजे मी राग न व्यक्त करता सुद्धा मी प्रेमाने हे बोलू शकले असते आणि मला बोलता आलं असतं. दुसरं असं की ते मुलं बोललेत ना,
म्हणजे रिमोट तू तुझ्या हातात का घेतला? मग तिला ते कळालं की अरे मी माझ्या हातात रिमोट घ्यायचं काही कारण नव्हतं. त्यांना वाटलं ते बोलले आणि मी का त्या अँगलने घेतलं असं. ती 6वीची सेजल हळूहळू बदलत गेली, तिच्यातला राग संपत गेला आणि तिने नंतर 250 पेक्षा जास्त पुस्तकं वाचली. कुठल्याही कॉपी न करता, मी हा शब्द खास वापरतो कारण किती जरी नाही म्हटलं तर बघून लिहिलं जातं आणि पास केलं जातं आणि होतात मुलं. पण ती तिच्या क्षमतेवर तिला 76% मार्क मिळाले आणि मग तिने निर्णय घेतला की आता मी BCA करणार, BCA झाल्यावर मी MCA करणार, मी मास कम्युनिकेशन करणार, एक चांगला पत्रकार होणार किंवा मी MA सायकोलॉजी करणार, असे स्वप्न तिचे सुरू झाले. मी जर त्याच वेळेस तिला 2 कानामागे दिले असते ना, तू अशी का चिडली आणि का बरं असं, तो राग म्हणजे आणखीन तो राग उफाळला जास्त असता. वाढत गेला. बरं ती एकच घटना नाही, म्हणजे एका घटनेने ती सुधारली असं काही घडत नाही, कारण राग काय माणसाचा लगेच नाही शांत लगेच होत. जात. पण तिला तो मोल्ड आणि कळाला. खास करून या मुलांचा, कारण यांनी खूप काही गोष्टी बघितलेल्या असतात. समाजाची वाईट रूपं जी आहेत ती मला असं वाटतं आपल्या सगळ्यांपेक्षा त्यांनी खूप जास्त पाहिलेली खूप असतात. भयानक पद्धतीने बघितलेले असतात आणि ह्या मुलांना ना खरंच त्यांना स्पेस हवी असते आणि ती स्पेस द्यायला कोणी तयार नसतं. म्हणजे सगळ्यांना वाटतं शिस्त लावायची, काहीतरी संस्कार द्यायचे. तर मुळात मलाच प्रश्न पडायचा की माझ्याकडे लोक यायचे, खूप संस्कारित झाले पाहिजे मुलं. तर मला त्यावेळेस प्रश्न पडायचा संस्कार म्हणजे काय असतं बरं. पण मीच हळूहळू शिकलो की संस्कार नावाची गोष्ट काही नसतेच. चांगले सवयी असतात माणसाच्या आयुष्यामध्ये. चांगले सवय म्हणजे काय की तुमचं रागाचं रूपांतर प्रेमात झालं पाहिजे, तुमच्या हिंसेचं रूपांतर अहिंसेत झालं पाहिजे, तुमच्यातली करुणा वाढली पाहिजे. ह्या गोष्टी जशा जशा वाढतात ना तसं तसं माणूस तो देवत्वाकडे जातो, म्हणजे चांगल्या गोष्टीकडे जातो. मग आम्ही इथल्या एक मुलाला तसं तसं घडवत गेलो की त्याला त्याचं पूर्ण व्यक्तिगत स्वातंत्र्य जपून दिलं आणि तो व्यक्ती म्हणजेच तोच ह्या देशाचा मालक आहे ह्या भूमिकेतनं त्याला उभं केलं. म्हणजे आमच्याकडे जर कलेक्टर आले तर आमची मुलं त्यांना साहेब वगैरे नाही म्हणत. कलेक्टर जर आले तर त्यांना म्हणतात दादा या बसा, इथे बसा, आपण जेवण करूयात. म्हणजे इतकं नॉर्मल घेतात. म्हणजे त्यांना कलेक्टर असल्याची भीती नाही वाटत की आता हे कलेक्टर आहेत. किंवा आमच्या क्षेत्रातले जर आयुक्त आले तर ते आयुक्त साहेब वगैरे नसतं, काका काका असतील तर काका म्हणतील, दादा असतील तर दादा म्हणतील आणि तसंच फ्रेंडली वातावरणात ते राहतील. म्हणजे ते काही प्रोटोकॉल प्रमाणे आयुक्त आले तर आयुक्तांसारखे मुलं वागतील असं अजिबात नाही. म्हणजे मी सगळ्यांना सांगून ठेवलेलं आहे की हे जर मुलांचं घर आहे तर मुलं तुम्हाला घरासारखंच वागवतील. हा, ऑफिस नावाचं जे 10x10चं आहे रूम, तिथे तिथे तुमचं ऑफिस, हा तिथे तुम्ही आयुक्त, तिथे तुम्ही जिमबा, तिथे काय असेल ते. इथे मात्र अजिबात नाही. इथे मात्र मुलांच्या अधिकारातच तुम्हाला राहावं लागेल. नितीश सर, तुम्ही ज्या पद्धतीनं सांगतायत, खरं तर मुलांचं एक, कुठलीही मुलं असतील त्यांचं स्वतःचं एक भावविश्व असतं आणि त्याला धक्का न पोहोचता त्यांना हँडल करणं हा खरंच खूप टफ टास्क असतो, अगदी चांगल्या घरातल्या मुलांसाठीही. कारण आपण अनेक घटना ज्या आहेत त्या पुण्यामध्ये घडताना, इकडे तिकडे आपण घडताना बघतो. तुम्ही ज्या पद्धतीनं मुलांना वाढवतायत हा खरं तर खूप मोठा टास्क आहे. याचं अनुकरण जे आहे ते खूप लोकांनी करायला हवं, खास करून पालकांनी करायला हवं. पण या पुढेही जाऊन एखादं अनाथालय जेव्हा आपण चालवतो तेव्हा ते एका सिस्टीम मध्ये बसवावं लागतं. मुलांचं भावविश्व एका बाजूला आणि ही सिस्टीम एका बाजूला. हे मला वाटतं माझ्यापेक्षा तुम्ही जास्त अनुभवलेलं आहे. म्हणजे काय असतं, आता बऱ्याच जणांना वाढदिवस साजरे करायचे असतात, काही देणगी द्यायची असते आणि सगळ्यांची एक इच्छा असते की आमच्या हातात दिल्याशिवाय पुण्य आमचं काही जमा होणार नाही आणि ते मुलाच्याच हातात दिलं पाहिजे. तर हे ज्या वेळेस कळायला लागलं आणि मुलं म्हणायला लागली की दादा हे सारखं काय आम्हाला हातात घ्यावं लागतंय, तर मला त्यावेळेस ती प्रथा वाटायची. पण मुलांच्या बाजूने ज्यावेळेस आलं त्यावेळेस मी विरोध करायला सुरुवात केली. आणि मग तो विरोध आहे ना, समजा एखादा ग्रुप असतो त्यांना तो पचत नाही, कारण त्यांना ते बातम्या द्यायच्या असतात, त्यांनी मांडायचं असतं. एखादा प्रेस फोटोग्राफर असतो, त्याला पैसे मिळालेले असतात, तो म्हणतो नाही नाही असाच फोटो मला पाहिजे. आणि मग तो विरोध खूप झाला मला, तो सुरुवातीच्या काळामध्ये खूप त्रास पण झाला. त्याने डोनेशनवर खूप परिणाम झाला. लोक म्हणायला लागले की हा खूप माजलेला आहे, याला कशाला मदत करायची आणि याला गरज नाही मदतीची, अशी भाषा सुरू झाली. आणि आमचं शहर खूप छोटं आहे, ते पटकन पसरतं सगळं की आता खूप मदत झाली. म्हणजे आमच्याकडे काय असतं की समजा 2 डझन केळी दिले, पेपरला फोटो आला की खाऊ वाटप झाली, धान्य वाटप झालं की ते 15 दिवस पेपरला बातमी येत राहतात. तोपर्यंत सगळ्या गावभर चर्चा होते की अरे इतके लोक येऊन गेलेत, म्हणजे आता त्यांना काही गरजच नाही. पण ती तेवढ्या पुरतच असतं ते. आणि मग हळूहळू आम्ही लोकांना खूप प्रेमाने आणि खूप नम्रतेने आम्ही सांगायला सुरुवात केली की माझ्या मुलांना जर कोणी असं देताना मला आवडत नाही, तर ह्या पण मुलांना कसं आवडेल बरं ते. आणि मग हळूहळू माणसांचं पण रूपांतरण जे त्या अहंकारातनं ते प्रेमाकडे जायला लागले. आणि अशी जवळजवळ 7,000 कुटुंब नगर शहरामध्ये जोडली गेली की त्यांना हे समजलं की मुलांच्या भावना काय असतात, मुलांशी आपण कसं वागलं पाहिजे, मुलांशी
मुलांशी संवाद साधताना कसा करायला पाहिजे. किंवा आता दुसरं एक असतं की नाही आम्हाला वाढायचं ते जेवण मुलांना देताना आणि आम्हाला फोटो काढायचा. मग ते होतं न कळत, त्यांनाही माहित नसतं. मग आम्ही त्यांना समजून सांगतो की असं करू नका. आम्ही जर तुमच्या घरात आलो आणि आम्ही तुम्हाला वाढायला लागलो जेवायला, तर तुम्हाला जेवण जाईल का ते? तर तुम्ही आमच्यासाठी अनोळखीत ना त्या पण दिवशीसाठी. किती एक्सेप्ट करतात हे? काहींना खूप राग येतो खरं याचा, त्यांना आवडत नाही, त्यांचे इगो दुखवले जातात. मग अशी माणसं परत येत नाही, ते नाव ठेवतात आम्हाला. पण जी काही समजदार माणसं आहेत त्यांना समजतं आणि ते कायमस्वरूपी जोडली जातात. दुसरं असतं की एक वाढदिवस साजरा करायची प्रथा असते की आम्हाला आमचा केक देऊन वाढदिवस साजराच करायचा. आणि मग ते खूप वाईट असतं की ते वाढदिवस साजरा करत असतात केक, आणि वर्षातले अनेक लोक येतात एक केक घेऊन आणि ते म्हणा गाणं आणि करा सेलिब्रेट त्यांचं. ते खरं त्रासदायकच असतं ते. परंतु हे बदलवणं खूपच अवघड आहे, कारण लोकांना तेवढीच एक गोष्ट असते की ती त्यांना संस्थेमध्ये किंवा त्या मुलांना भेटण्याची ती गोष्ट असते आणि तिथे यावं लागतं त्यांना. त्या निमित्ताने मग ते जेवण देता किंवा अजून काहीतरी करू शकता. त्यांना नाही म्हणणं हे खूप चॅलेंजिंग असतं. मग आम्ही त्याला पर्याय केला की आमच्या मुलांचे पण वाढदिवस साजरे करायचे. आणि मग आम्ही आमच्या प्रत्येक मुलाचा वाढदिवस साजरा करायला नगरमधली काही चांगली माणसं आहेत ती येतात आणि त्या मुलाला ड्रेस घेतात, केक कापतात आणि वाढदिवस साजरी करतात. असं तो एक सुरू केलं. आधी एका मित्रांनी संकल्पना सुरू केली, आता एक आमचं संघटन आहे त्या संघटनेने एक काम सुरू केलं आणि असं ते सुरू आहे आता ते. परंतु हे वाढदिवस साजरं करणं आणि ते सातत्याने करणं हे मात्र खरंच अजूनही त्रासदायकच आहे. कारण त्यामध्ये मुलांचं नाही म्हटलं तरी 10-15 मिनिटं निघून जातात आणि ते कळत न कळत निघून जातात. आणि त्यांना वाटतं की काय 15 मिनिटं म्हणजे काहीच नाही, पण 15 मिनिटं हा खूप मोठं त्या मुलांच्या आयुष्यातले ते पटकन निघून जाणारे क्षण असतात. त्याच्यावर काम करतो आम्ही, त्याला काय पर्याय देता येईल का, आणि अशी समजदार माणसं आता अवतीभोवती जमा करतोय. बहुतेक होईल ते, वेळ लागेल कदाचित, वेळ पण लागेल होईल. ह्या सगळ्या गोष्टीला. एक मूल जे म्हणजे तुमच्याकडे येणारी मुलं, त्या मुलांना एका विश्वातून बाहेर काढणं, सायकोलॉजिकली ट्रीट त्यांना त्या पद्धतीनं, कारण प्रत्येक मुलाची केस वेगवेगळी, प्रत्येकाने काहीतरी चित्रविचित्र पाहिलंय किंवा आतमध्ये काहीतरी त्याच्या मुरलंय हे शोधणं, त्याच्या याच्यावर ट्रीटमेंट करणं, त्या बरोबरीनं त्यांना मुख्य प्रवाहात आणणं आणि त्यांचं ट्रेनिंग करून मग त्यांना एक जबाबदार नागरिक म्हणून घडवणं, ही तसं पाहिलं तर खूप मोठी प्रोसेस आहे, ज्याच्यामध्ये बरेचसे अडथळे आहेत नाही म्हटलं तरी. मग त्याच्यामध्ये प्रशासन आलं, ही सगळी सिस्टीम ज्या पद्धतीने समाज व्यवस्थेबरोबर प्रशासकीय व्यवस्था ज्या पद्धतीनं काम करते ती आली. हे सगळं करत असताना एक समाजाचं जबाबदार घटक म्हणून या लोकांनी तुमच्याशी कसं जोडलं जावं हा एक भाग, आणि त्या आधीचा एक भाग म्हणजे की मुळात ही व्यवस्था जी आहे ह्या व्यवस्थेतून तुम्ही मार्ग नक्की कसा काढता? सुरुवातीला आम्ही देणगी मागायला जायचो आणि त्यावेळेस आपलं काही परिचयातलं कोणी नसल्यामुळं सगळे म्हणायचे पैसे तुम्हाला दिले आणि तुम्हीच खर्च केले तर, आणि तुम्ही त्याचा वापर नीट नाही केला तर, अशा सगळ्या गोष्टी व्हायच्या सुरुवातीच्या काळामध्ये. हळूहळू विश्वास पटत गेला. पण मी त्यावेळेस एक निर्णय घेतला की देणगी नाही मागायची कधीच लोकांकडे जाऊन. म्हणजे का वाटलं मला माहित नाही, पण खूप टिंगलटावाळ्या झाल्या, खूप कुत्सित बोलणं त्यावेळेस व्हायचं, खूप अवहेलना झाली काही लोकांकडनं. परंतु मग काही खूप चांगली माणसं आयुष्यामध्ये येत गेली, की इतकी चांगली येत गेली की म्हटलं की नाही, ह्या चांगल्या माणसांच्या बळावर आपले काम पुढे घेऊन जायचं. मग देणगी मागणं बंद केलं. परंतु ही जी चांगली माणसं येत गेली ना, ती एकमेकांना सांगत गेली की हे खूप छान काम आहे, तुम्ही एकदा जाऊन भेटा, त्या मुलांना मदत करा. आणि मग अशा पद्धतीने ते सुरू झालं तो सगळी परिक्रमा. आणि मग ती एकमेकाला सांगत ती माणसं येत गेली. मग आमचा आजही रोजगार हमी सारखंच आहे. आजचा प्रश्न सुटतो, परत उद्याचा प्रश्न आमच्याकडे आहेच. ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये शासकीय नियम आहेत की एका मुलाला 165 स्क्वेअर फूट जागा पाहिजे. आम्ही इकडून तिकडून एक घर बांधलं 2000 स्क्वेअर फूटचं, आणि समोरचं आम्ही 1200 स्क्वेअर फूटचं, म्हणजे 3200 स्क्वेअर फूट. 2016 पर्यंत असं वाटलंय की आता बरं झालं, 50 मुलं इथं आनंदाने राहतील. त्यावेळेस आमच्याकडे 60-70 मुलं राहायची. आजूबाजूची घरं आम्ही भाड्याने घेतली होती. पण नंतरच्या टप्प्यात असं झालं की शासनाचे नियम पाळणं खूप गरजेचं आहे, कारण मुलांना खरंच स्पेस हवी असते. आम्हाला नंतर कळत गेलं की मुलांना ना जगायला एक चांगलं वातावरण पण पाहिजे असतं, त्यांना एक चांगली मोकळीक जागा पाहिजे, आणि तुम्ही इतक्या छोट्या जागेत नाही सांभाळू शकत. आता त्यावेळेस गरजा होत्या म्हणून आपल्याकडे मुलं यायची, आपण सांभाळायचो. पण नंतर आम्हालाही समज यायला लागली की इतक्या छोट्या जागेत खरंच 50-60 मुलं कशी राहणार ना. आणि मग त्यासाठी आमचं परत परिक्रमा सुरू झाली की जागा शोध. आता आम्हाला 3 एकर जागेचं आता आमचं खात्री आहे की ती पूर्णत्वाला जाईल आमची जागा. ती जागेचं झालं की मग आम्हाला एक स्वप्न आहे की 100 मुलांचं
छान राहण्याचं घर तिथं बनवायचं. 100 मुलांचं स्किल डेव्हलपमेंट सेंटर, की जिथे मुलं त्यांच्या आवडीनुसार शिक्षण घेतील. म्हणजे एखाद्याला वेल्डिंगचं करायचंय, एखाद्याला संगीत शिकायचंय, एखाद्याला फक्त अकॅडमिक शिक्षण घ्यायचंय. म्हणजे त्याचं इंडिव्हिज्युअल जे स्वप्न आहे तो घेऊन तो आनंदाने त्याचं शिक्षण घेईल आणि तो तिथे ते शिक्षण घेऊन तो परिपूर्ण होईल, अशी एक संकल्पना आहे. त्याबरोबरीने एक प्रशिक्षण केंद्र उभं करायचं की तरुणांसाठी, की तिथे त्यांना वेगवेगळे प्रशिक्षण आपण त्यांना देऊ, की ज्यांचं तरुण म्हणजे ते अहिंसेच्या मार्गाने देश उभारणीसाठी काम करेल. तो असे एक अहिंसा के रास्ते नावाची चळवळ जी आहे त्या चळवळीला पूरक असं आम्ही एक वातावरण तयार करायचा विचार करतोय तरुणांसाठी. आणि अशा 2-3 गोष्टी आहेत. परंतु आता हे सगळं बांधकाम करायचं म्हटलं तिथे 1 लाख स्क्वेअर फूट बांधकामाचं ते नियोजन आहे. अजून जागा, मग ते बांधकाम, त्याच्याबरोबर रोजचे खर्च. म्हणजे आज एवढ्याच मुलांना सांभाळायला आम्हाला 5,000 रुपये रोजचा खर्च येतो. मग आम्ही कोणाला तरी म्हणतो की 1 दिवसाचं पालकत्व घ्या, त्यातनं चाला. शासनाचे काही पैसे मिळतात परंतु ते काही पुरेसे नसतात. म्हणजे 15-20 एक मुलांसाठी मिळतात, पण त्याच्यासाठी जे पैसे मिळतात ते आमच्या एका अधीक्षकाच्या पगारावर तेवढा खर्च होतो. म्हणजे MAWचा अधीक्षक ठेवावा लागतो, शासकीय खूप कागदपत्र असतात, मुलं पळून गेलेले असतात, गुन्हेगारी क्षेत्रातली मुलं आमच्याकडे येतात, काही आत्महत्याग्रस्त कुटुंबातली मुलं येतात, काहींना दोघंही नसतात अशा अवस्थेतले येतात, काही घटस्फोटित कुटुंबातले येतात. म्हणजे खूप वेगवेगळ्या प्रकारची मुलं ज्यावेळेस येतात त्यावेळेस त्यांच्या काही आई ज्या असतात त्यांना पण आम्हाला काही मदत करावी लागते. अशी सगळी परिस्थिती आमच्या अवतीभोवती असते. तसं म्हटलं तर खूप मोठा डोंगर आहे, चॅलेंज आहे की रोजचे खर्च भागवणं. अशी स्थिर अशी काही अमाऊंट नाही आमच्याकडे, किंवा CSR फंड नाही की हे चालवा आणि तुम्ही हे करा. त्याबरोबर आम्ही मुलांच्या खूप वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटी घेतो. म्हणजे इथे संगीत क्लास चालतो, मातीकाम शिकवतो आपण, 8वीच्या नंतरच्या सगळ्या मुलांना स्वयंपाक शिकवला जातो, संगणक शिकवतो आपण त्यांना. त्यानंतर त्यांना एक लाकडी तेलघाणा जे आहे, 18 वर्षाची जी पुढची मुलं आहेत त्यांना त्याचं प्रशिक्षण देतो, तो लाकडी तेलघाणा चालवतात. मग आम्ही एक सेंद्रिय शेती, आमच्याकडे जागा नाही पण शेजारी एक प्लॉट आहे, तिथे 2 गुंठ्याचं सेंद्रिय शेती मुलं करतात. त्यानंतर गोशाला आहे, 3 गायींचीच आहे पण ती गोशाला आहे. म्हणजे त्याचं कारण असं आहे की मुलांचं रूपांतरण होत राहतं त्याच्यामध्ये. म्हणजे मुलं डायव्हर्ट होतात. म्हणजे काहीतरी करायचं तर गायीला पाणी दिलं, चारा दिला की मन त्याचं बदलतं तिथे. मग भाजी निवडण्यापासून तर घरातलं नियोजन करणं हे सगळं मुलं करतात. आणि मोठी जी मुलं असतात ती लहान मुलांना सांभाळून घेतात. म्हणजे इतकं कौटुंबिक वातावरण असतं आणि इतकी बॉन्डिंग आहे त्यांच्यामध्ये की त्यांचं संघटन कोणीच तोडू शकत नाही. इतकं पक्क संघटन आहे मुलांचं आहे. म्हणजे त्यांना कोणीच हलवू शकत नाही, एवढ्या ताकदीची पोरं आहे ती सगळी. म्हणजे एकदा त्यांनी ठरवलं की आपल्याला असं करायचं की ते केलं म्हणजे तिथं ते कोणाच्याच बापाला घाबरणार नाही, इतकं ताकदीचे. आणि इतकं प्रचंड प्रेम आहे एकमेकांवर की ते प्रेम बघून खूप चांगलं नाही हो वाटतो की हे कसं इतकं एकजुटीने राहतात, कसं प्रेमाने राहतात. कारण सगळी वेगवेगळ्या परिस्थितीतली, वेगवेगळ्या घरातली मुलं, वेगवेगळ्या जाती धर्माची मुलं. आणि आम्ही सगळ्यांनी ठरवलं की कुठलंच धर्माचं इथे काहीच होत नाही. इथे फक्त आम्ही संविधानावर काम करतो. संविधान म्हणजे तरी काय की समता, बंधुता, प्रेम, करुणा, ह्या छोट्या छोट्या गोष्टीवर आम्ही काम करतो. आणि आमचं एकच ध्येय की आम्हाला याच्यावरच काम करायचं आयुष्यभर. सर, या मुलांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी तुम्ही बरेच प्रयत्न करत आहात. खरं तर असं म्हणता येईल की सामाजिक आपल्या ज्या काही चुकीच्या रूढी आहेत, प्रथा आहेत किंवा व्यवस्था आहेत त्याचेच हे मुलं बळी आहेत. तर मला असं वाटतं की समाजाने पण या मुलांसाठी खरं तर काहीतरी केलं पाहिजे. पण प्रत्येकाची तशी स्थिती नसते. जसा रिस्क तुम्ही स्वतः उचललाय असं प्रत्येक जण उचलू शकत नाही. पण ज्यांना कुणाला वाटतंय की आम्ही काहीतरी कॉन्ट्रीब्युशन द्यावं, तर काय पद्धतीचं कॉन्ट्रीब्युशन हे समाजाने द्यायला हवं आणि काय पद्धतीचं कॉन्ट्रीब्युशन ते देऊ शकतील आणि तुम्ही काय एक्सपेक्ट करता आहात? खरं म्हणजे मला प्रथम सगळ्या समाजाचे धन्यवाद व्यक्त करायचे की माझ्यासारख्या एक डॉट असलेल्या मुलावर ह्या सगळ्या समाजातल्या खूप चांगल्या लोकांनी विश्वास ठेवला, म्हणून 23 वर्षाचा प्रवास होत गेला. त्याच्यामध्ये राजकीय, सामाजिक क्षेत्रातले आहेत, वेगवेगळ्या जाती धर्मातले लोक आहेत, युवक आहेत, म्हणजे भाजी विकणाऱ्यापासून तर सगळ्यांनी इतक्या शेकडो नाही हजारो लोकांनी मदत केली आतापर्यंत. खरं त्यांच्याबद्दल मनामध्ये खूप कृतज्ञता आहे. त्याच्यामुळं ज्या काही नकारात्मक घटना घडल्या त्या संपून गेल्या सगळ्या आयुष्यातल्या. कारण मी पण हळूहळू घडत गेलो, तो राग माझ्यातलं पण कमी होत गेला की अरे ही पण इतकी चांगली माणसं आहेत, इतक्या चांगल्या माणसांनी हे सगळं उभं केलंय, तर त्या छोट्याशा मला डिवसणाऱ्या लोकांचं काय मी धरून बसायचं. तर मी ते सोडून दिलं. त्यानंतर दुसरं एक होतं की मला आई नसल्यामुळं जे काही संघर्ष होता आयुष्यातला, तर एका क्षणाला विचार आला की माझी आई नसणं
हे जसं मी माझ्या आईला पण दोषच देत गेलो की तुम्हाला लवकर का सोडून गेली, तू जर असते तर माझं आयुष्य छान झालं असतं. ताई मला ज्या क्षणाला कळालं त्यावेळेस मी आईला एक पत्र लिहिलं आणि तिची माफी मागितली की तुला मी खूप आतापर्यंत तुझ्यावर खूप ब्लेम केलेत, मला माफ कर. कारण तुझ्या हातात जाणं नव्हतं आणि तुझ्या हातात राहणं पण नव्हतं, तरी पण मीच तुला दोष देत गेलो की तू का सोडून गेली म्हणून. त्या दिवशी मी पण मुक्त होत गेलो. ज्या लोकांनी त्रास दिला त्यांच्याबद्दल राग होता मनामध्ये की ह्या लोकांनी मला खूप त्रास दिला आणि त्यांच्याबद्दल चिड यायची, द्वेष यायचा, राग यायचा. पण नंतर लक्षात आलं की अरे त्यांच्या वागण्याच्या त्या पद्धती होत, तसं वागायचं त्यांनी ठरवलं होतं. म्हणजे छुप्या पद्धतीने असेल, प्रगट पद्धतीने असेल, तर त्या सगळ्यांना मी आत्ता या क्षणाला पण माफ तर केलेलंच आहे. पण तुमच्या मॅक्स महाराष्ट्राच्या माध्यमातून ज्यांनी ज्यांनी मला कळत न कळत त्रास दिलाय त्या सगळ्यांचे मी मनापासून माफी मागतो, क्षमा मागतो की तुमच्या गैरहजेरीमध्ये मी तुमच्याबद्दल नकारात्मक बोललो असेल, काही वाईट माझ्या मनामध्ये भावना आल्या असतील, त्या सगळ्यांना मनापासून मी क्षमा मागतो. आणि ज्यांनी ज्यांनी माझ्या या मुलांना खूप प्रेम दिलं, खूप मदत केली, त्या सगळ्यांच्या बद्दल खूप खूप कृतज्ञता आणि खूप धन्यवाद की तुमच्यामुळे ह्या सगळ्या मुलांना रोजचा क्षण आनंदाने जगता आला, त्यांचं आयुष्य त्यांनी उभं केलं. मी काय मागणार, तर सगळे देणारे लोक आहेत, खूप चांगले आहेत. फक्त एकच आहे, आमच्या गरजा खूप मोठ्या असतात, मोठं कुटुंब आहे हे सगळं, रोज पोटाला भाकरी लागते. फक्त जेवण करून चालत नाही, ते मुलांना सांभाळणारी एक सिस्टीम असते, त्या सिस्टीमला पैसा लागतो. म्हणजे केअरटेकर आहे, मुलांना सांभाळणारे लोक असतात, इतर शिकवणारे काही शिक्षक असतात, ह्या सगळ्यांना पैसेच लागतात. म्हणजे सिलेंडर घ्यायचं तर पैसे लागतात, अधीक्षकाला पगार लागतो, केअरटेकरला पैसे लागतात, स्वयंपाक बनवणाऱ्या काकूंना तर मानधन द्यावंच लागतं. कारण शेवटी यांना एक कुटुंब आहेत. यासाठी जी काही मदत लागते त्या मदती देणाऱ्या लोकांची अजूनही गरज आहे. कारण अजूनही काही प्रश्न संपलेले नाहीत, रोज आमच्या पुढे तो प्रश्न आहे. हे सगळं घर चालवायला रोज आम्हाला साधारण 5,000 रुपये खर्च येतो आत्ताच्या परिस्थितीमध्ये. म्हणजे 1.5 लाख रुपये महिन्याला लागतात. तर आम्ही कसं तरी सुरळीत आमचा मार्ग निघतो. त्यानंतर हा झाला एक टप्पा. आता आमची मोठी मुलं आता कॉलेजला जायला लागली. कॉलेजला जाणं म्हणजे नगर शहरापासून आम्ही 8-10 किलोमीटर लांब राहतो, म्हणजे कॉलेज खूप लांब आहे, प्रवास जाण्याचा प्रवास खर्च आहे. बरं, मुलं आता चांगलं शिक्षण घेत आहेत, म्हणजे एका मुलाला कमीत कमी 1 लाख ते 1.5 लाख रुपये खर्च येतो सगळं करायला. तर अशी देणारी माणसांची गरज आहे की कोणाचं तरी पालकत्व मुलांनी घ्यावं. एखाद्या व्यक्तीला जर एखाद्या ग्रुपला व्यक्तीला जर घ्यायची इच्छा असेल तर एका मुलाचा वार्षिक खर्च त्यांनी घ्यावा की तो साधारण 51,000 रुपयापर्यंत येतो. अशा पद्धतीची मदत करू शकतात. एखाद्याने शैक्षणिक पालकत्व घेऊ शकतात. दुसरं काही करायची इच्छा असेल तर ती खरं जास्त गरजेची आहे. म्हणजे ह्या जेवढ्या गरजेच्या आहेत तेवढ्याच की मुलांना काही गणितात कच्चे असतात, गणित शिकवणारं कोणी हवंय. इंग्रजी, आमचे सगळे इंग्रजीचं अवघड आहे, कारण आमची मुलं डायरेक्ट 8वीला येतो त्याला आम्हाला आई शिकवावं लागतं. म्हणजे बेसिक मातृभाषेचं शिक्षणाबरोबर इंग्रजी भाषा, मराठी भाषा, हिंदी भाषा शिकवणारे खूप चांगली माणसं हवीत. आमच्या काही मुलांना चित्रकलेची खूप आवड आहे, खूप छान चित्र काढतात, चित्र शिकवणारं हवं आहे. संगीत शिकवणारं कोणीतरी आम्हाला हवं आहे. संगणक शिकवायला कोणीतरी यावं इथे. अशा व्हॉलंटियर माणसांची गरज आहे. त्यानंतर काही कामं असतात की जी टेक्निकल कामं असतात, ती करून देणारी काही माणसं हवी असतात. म्हणजे ज्यांच्यामध्ये जो जो गुण आहे तो गुण घेऊन त्या माणसांनी इथं यावं आणि ह्या घरामध्ये त्यांनी ह्या घराचं नेतृत्व घ्यावं, अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे. कारण हे घर काही कोणाचं एकट्या दुकट्याचं नाही. ठीक आहे, सुरुवातीला मला पण अहंकार होतं की मी हे काम करतो, मी संस्था सुरू केली, ते असतं, ते भूत असतं मनामध्ये की मी काहीतरी भव्य दिव्य करतो. नंतर 6-7 वर्षांनी मला कळालं की अरे काय भव्य दिव्य वगैरे काय नसतं, की आपण करतो ते ठीक आहे, कर्तव्य होतं आपलं, आपण केलं, आपल्याला वाटलं आपण करतो. त्या अहंकारातनं मी पण हळूहळू मुक्त होत गेलो की माझं बीजं काय नसतं आणि ते आपल्या सगळ्यांचं मिळून आहे. कारण हा देशच माझा आहे आणि ह्या देशाचा जशी माझी मुलं मालक आहेत तसं मी पण मालक आहे देशाचा. आणि ते भारतीयत्व आम्हाला ह्या सगळ्या मुलांना द्यायचे. तर भारतीयत्व देण्यासाठीचा हा सगळा प्रवास आहे आणि त्याच्यामध्ये सगळ्यांनी सहभागी व्हावं, मदत करावी. आम्हाला जे 1 लाख स्क्वेअर फूटचं बांधकाम करायचं त्याचा पहिला टप्पा साधारण एक 10,000 स्क्वेअर फूटच्या बांधकामाचा आहे. तिथे साधारण 50 मुलं त्या बांधकामामध्ये राहतील. आता ताई 10,000 स्क्वेअर फूट बांधकाम करायचं म्हटलं तर आज 1,600-1,700 रुपये स्क्वेअर फूट बांधकामाची गरज, म्हणजे 2-1 कोटी तर या सुरुवातीच्या बांधकामाला आम्हाला गरज आहे. आणि अजून आमच्या समोर काहीच नाही की काय करायचं. म्हणजे एवढं सगळं मुलांना वातावरण द्यायचंय, त्यांना नाही काही देता आलं आयुष्यात. मला असं वाटतं की जेवढं आयुष्य माझं आहे आता शिल्लक, त्या शिल्लक असलेल्या आयुष्यामध्ये ना, ज्यांना घर नाही, ज्यांना आई वडील नाही, त्यांना घराची फिलिंग द्यायचं एक स्वप्न आहे की त्यांना असं वाटलं पाहिजे की मी माझ्या घरात राहतो, त्या स्पेसमध्ये राहतोय, की मी एक छान घरामध्ये राहतो. जोपर्यंत राहतील ना तोपर्यंत घर देण्याचं जे स्वप्न आहे
ते स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुमच्या मनामध्ये जे स्वप्न आहेत ते स्वप्न घेऊन या, आपण ह्या मुलांचं स्वप्न पूर्ण करूयात. वा. एवढंच फक्त सगळ्यांना सांगेल मी. सगळ्यांचं म्हणजे खरं तर मुलांची स्वप्न पूर्ण करणं हे या समाजाचंही नक्कीच मला असं वाटतं कर्तव्य आहे. पण बऱ्याचदा असं होतं की आपण जिथे राहतो तिथे अनेकदा कचरा झाला तर आपण नाकं मुरडतो, त्या कचऱ्याला नावं ठेवतो. ही खरं तर टेंडन्सी आहे. पण हा कचरा साफ करायचं तर काय करायचं, तर याच्यावरही विचार झाला पाहिजे. तसंच या पद्धतीनंच आपण बघू शकतो की मुलं जी आहेत ही कोमेजलेली आहेत, यांचं भावविश्व डॅमेज झालेलं आहे. तर या मुलांना नुसतं कोसून, त्यांना नावं ठेवून किंवा त्यांना दोषारोपण करून किंवा त्यांच्या परिस्थितीवर आसवं गाळूनही उपयोग नाहीये. तर त्याच्यावर काहीतरी ऍक्शन करायला हवी. आणि ती कोण करणार आहे, तर दुसरं कोणीही नाही करणार आहे, ते तुम्हाला आम्हाला करायचे आहे. त्यामुळे ज्या काही पद्धतीनं तुम्हाला नितीश सरांना मला असं वाटतं मदत करता येईल त्या पद्धतीनं तुम्ही केली पाहिजे. गरजेचं नाही की प्रत्येक वेळेला तुम्ही पैसाच दिला पाहिजे. जसं सरांनी सांगितलं त्या पद्धतीनं कुणाला काही शिकवायचं असेल, कोणी काही विषयामध्ये पारंगत असेल किंवा आणखीनही विविध पद्धतीनं तुम्ही नितीश सरांना नक्कीच मदत करू शकता. आणि मला असं वाटतं नितीश सर हे एक माध्यम आहे. खरं तर नितीश सरांना मदत करू नका. ज्या मुलांना आपली स्वप्न पूर्ण करायची आहेत आणि ज्यांच्यामध्ये काहीतरी जिद्द आहेत त्या मुलांना आपली साथ हवी आहे. आणि ही साथ तुम्हाला द्यायची असेल तर नितीश सरांसारखं एक उत्तम माध्यम आपल्याकडे आहे. आणि त्यांचा नंबर आणि ईमेल ID हे दोन्हीही तुम्ही मॅक्स महाराष्ट्रवर बघू शकता. त्यामुळे तुम्हाला संपर्क करायचा असेल तर तुम्ही थेट नितीश सरांना संपर्क नक्की करू शकता. आणि याद्वारे या मुलांच्या स्वप्नांना तुम्ही साथ देऊ शकता. तर मी तुम्हाला मॅक्स महाराष्ट्रतर्फे साथ घालते की अधिकाधिक पद्धतीनं तुम्ही नितीश सरांना मदत करा आणि या मुलांची स्वप्न कोमेजण्यापासून वाचवा. तुर्तास आपण इथेच थांबूया.